चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान आणि मस्त असणार, मजेत पण असणार. आणि मी आहे ना आज म्हणजे मी जसे पहिले फटाके घेतलेले ना त्याच्यानंतर आम्ही खाली फक्त फोडायला गेलेलो. म्हणजे मी आणि डॅडा आम्ही दोघंच फक्त, मम्मा नाही. मग आमचं फोडून झालं. पप्पाला आठवण आलं की भाजीपाला पण घ्यायचा आहे. मग आम्ही गेलो. मला दिसलं एक फटाक्याचं दुकान. मग त्याच्याबद्दल मग पप्पा बोलले बघूया घ्यायचंय की नाही. मग आल्यावर आम्ही डायरेक्ट बीडी बॉम्ब आणला. बीडी बॉम्ब? हा. फोडता येते तुला? हो. असं कर, हे बघ असं राहतं ते बी, असं करायचं आग लागून जाते. ओके. पण खूप अशी खूप कमी होते, ते फुटतच नव्हते. ओके. आणि ननी हो बाटी. काय बनवलंय बघा पियाने. एक कलरची बॉटल खाली केली आहे आणि तिच्यामध्ये तिला कलरची बॉटल खाली करून तिला कलर दिलाय पहिले आणि तिच्यावर अशी काहीतरी डिझाईन काढली, क्यूट अशी डिझाईन. आणि हे माझ्या आर्टिफिशियल फ्लावर मधून हे घेऊन चालली आहे ती. आणि हे असं छानसं मस्त डेकोर पीस बनवलंय. कुठे ठेवायचं याला? बाहेर. बाहेर धूळ बसेल त्यावर भरपूर. स्टडी टेबल. स्टडी टेबल अजून आला तर नाही, पण जेव्हा येईल तेव्हा. स्टडी टेबल. ओके, स्टडी टेबल साठी बनवते. हे दाखव काय चाललंय बाहेर, काय दाखवणार होतीस तू? चलो दिखाव. अरे 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 अरे. म्हणजे इथं अजून ऑप्शन्स आहेत, पण आहे ना काय होतंय हे जास्त असे मोठे आहेत, कुठले खूप छोटे आहेत पण त्यांचे जास्त पीसेस नाही असं होतंय. आणि यांचे जास्त आहेत म्हणून हे बघा भरपूर ऑप्शन आहे आमच्याकडे काय काय ठेवायचं. पण हे जास्त मोठं होतंय तर दुसरं काही बसत नाही. ठीक आहे, तुम्ही तुमचं बघा. जेव्हा स्टडी टेबल येईल ना तेव्हा डिसाईड करा की काय कसं दिसतंय म्हणून. ठीक आहे. इकडे माझी चपाती बनवून झाली आहे आणि डाळ पण बनवून झाली आहे आणि आता इथे वांग्याची भाजी बनते. तुम्ही अद्रक नाही घातलं का? आली का? तर आजचं जे आहे आमचं आज मस्त जेवण आहे. भात काय बनवत नाही, फक्त डाळ, वांग्याची भाजी आणि चपाती. मी सिंपल काढली का, एवढं नाही काढणार. हा इथे काढून देईल मी ते. आणि फक्त इथेच काढायची ना आणि फिंगरला थोडस ते फिंगरवर पण ते नाही बघा. आमचं मेहंदी काढायची आहे आणि त्यासाठी आमचं मोबाईल मध्ये स्क्रोलिंग चालू आहे की कुठली मेहंदी काढायची. असं किती आवडते पिया तुला मेहंदी काढायला? आता म्हणजे आमच्या स्कूलमध्ये ना मेहंदी अलाउड नाहीये आणि जर राहिली असती तर मी लावून म्हणजे ती अशी पुसली गेली ना मग वापस काढली असती. इतका मला मेहंदीचा शौक आहे. शौक आहे का तुला? ओके. तर आता आम्ही हातावर काढली. मी तुम्हाला काल परवा दाखवलंच, अशी छान मागून पुढून काढली. आता आम्हाला पायावर पण काढायची आहे. आणि ती तर स्कूलमध्ये जाते तेव्हा हे पण म्हणते ती की पायावर जरी काढली ना मम्मी तरी चालेल, कारण स्कूलमध्ये सॉक्स असतात, शूज असतात, तर ती काही दिसत नाही. पण एवढं काही मला आता इंटरेस्ट नाही मेहंदी काढण्यामध्ये आणि पाठ पण दुखायला लागते सारखं वाकून वाकून. आणि हिचं हलणं एवढं चालतं आणि थोडं पण असं पुसलं गेलं काय झालं की आरडाओरड करते आणि म्हणते की नाही परत काढून दे म्हणून पण मला इरिटेट होतं खूप. चला आता कशी बशी पायांवर मेहंदी काढते मी तिच्या. ते मागचं पार्सल दाखवतो ते मेहंदी हेच. हा हे तर आम्ही ट्राय केलं होतं घरी, बऱ्यापैकी जमलं आम्हाला, पण एवढं परफेक्शनने जे आहे ना ते जमलेलं नाहीये. तर हे आम्ही प्लास्टिक पेपरवर केलं ना म्हणजे ग्लू जमा होत होता. मग नंतर आम्ही कार्डबोर्डवर ट्राय केलं, थोडं झालं पण तरी निघतच होतं. तर अशी ही मला हे स्टोरी प्रमोशन साठी आलेलं आहे, जे मी लवकरच आता किंवा हा व्हिडिओ यायच्या पहिले पण ती स्टोरी माझी पोस्ट करून झालेली असेल. तर रंग बाय अदिती, रंग_बाय अदिती असं आय थिंक त्यांचं इन्स्टाचं हँडल आहे. तुम्ही इथे बघून घेऊ शकतात. मस्त आहे, खूप छान डिटेलिंग मध्ये काम करावं लागतं, खूप वेळ पण जातो यामध्ये. पण मला असं वाटतंय की आता असं काहीतरी हळूहळू जमा केलं ना की दसरा असो, दिवाळी असो किंवा तेव्हा रांगोळी काढायचं टेन्शन नाही. मस्त असे हे ठेवले की दिसायला पण सुंदर दिसतात. आणि यामध्ये बरेच ऑप्शन पण आहेत, जसे तुम्ही इथे बघून घेऊ शकतात. हे लोटसचे आहेत आणि आपण सेट मध्ये घेऊ शकतो जास्तच्या. त्यांनी मला इथे फक्त सॅम्पल म्हणून पाठवलंय, हे पण खूप छान आहे.
एक सिंपल रांगोळी काढायची आणि आजूबाजूला जरी रचलं तरी अगदी 5 मिनिटात आपण रांगोळी काढून मोकळे होऊ शकतो. हे दिवे पण खूप छान आहेत, म्हणजे अगदी डिटेलिंग मध्ये मस्त काम केलंय त्यांनी, एवढं आपल्याला घरी जमणार. चला आता आम्ही पूर्ण मेहंदी काढतो आणि कशी जमली हे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवते की आम्ही पायावर कशी मेहंदी काढली असं. बाकी मला एवढं मेहंदी अशी एकदम खूप छान डिझाईन नाही येत, पण बऱ्यापैकी येते, म्हणजे काम चलाऊ असतं ना त्या पद्धतीने येते मला. आणि एक साईडची मी काढली आहे हाताची. हो मी ती सांगितलं काल की तू काढली असं, दाखवून तुझी काढली. हे बघा ही पियाने काढली आहे आणि ही अशी काढली आहे. छान वाटतंय. थांब जरा. बरं मला सांगा, असं कधी झालंय का तुमच्यासोबत की तुम्ही आंघोळ झाल्यानंतर बाहेर निघाल्यावर तुम्हाला लक्षात आलं अरे की मला आज हेअर वॉश करायचं होतं. माझं पण आज सेम तसंच झालं. आंघोळ करून बाहेर आली आणि मग मला रिअलाइज झालं की मला आज हेअर वॉश करून घ्यायचा होता. असं म्हटलं चला तुम्ही माझ्यासोबत रिलेट करणार तर तुमच्यासोबत शेअर करते मी. इतका म्हणजे कालपासून ऑइली झालाय माझा, पण आता काही ऑप्शन नाही. आणि एकदा आंघोळ झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्यांदा इच्छाही नसते की परत जा पाणी गरम करा आणि पुन्हा जे आहे ते हेअर वॉश करून घ्या. म्हटलं जाऊ दे आता उद्याच करते. तर अशी ही एक गंमत होती. आणि मला ना आता हे काही ब्लाऊज आहेत, ऍक्च्युली स्टोरी आहे माझी जी मी तुमच्यासोबत शेअर करते आता. हे ब्लाऊज बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की ही कुठली साडी आहे म्हणून. मला माहित नाही मी इथून कशी दिसते म्हणून मी मोबाईलचा अँगल जरा इथून जे आहे ते सेट करून घेते. पण मी मशीन काढलंय आणि मला थोडं अल्टर करून घ्यायचंय. ब्लाऊज पण करून घ्यायचंय आणि 1-2 कुर्ता पण आहे माझा, तो पण जरा अल्टर करून घ्यायचा आहे. म्हणजे मला जरा लूज होतोय आणि कधीपासून चाललं होतं माझं की त्यांना मला अल्टर करून घ्यायचंय जेणेकरून मी डेली जे आहे ते घालू शकते. आणि मला जे आहे ते म्हणजे वेगवेगळ्या जे आहे ते कुर्ताच तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. नाही तर मग जे आहेत माझ्याकडे 2-4 मी त्यांनाच भागवत असते आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला नेहमी दिसते. आणि त्यांना मला घालायचं असतं पण लूज असल्यामुळे काढूयात मशीन करूयात मशीन असं करता करता जे आहे ते एक दिवस असेच लोटले जातात. पण आज म्हटलं आज निवांत वेळ आहे. म्हणजे आज काय मी तुम्हाला सांगते, आता घर आपल्या दिवाळीचं सगळ्यांचं स्वच्छ झालेलं आहे आणि सकाळी ब्रेकफास्टचं टेन्शन नसतं. चिवडा आहे, मुलांनी काही मागितलं की आपण लगेच जे काही फराळ बनवलंय इन शॉर्ट ते आपण त्यांना देऊ शकतो. घर क्लीन आहे, परत परत क्लीन करायची गरज नाहीये. तर आजचा दिवस म्हणजे इतका निवांत जातोय ना. आणि तसं आता कन्फ्युजन अशी बघा की बऱ्यापैकी ना उद्या पण काही लोक जे आहे ते लक्ष्मीपूजन करतील आणि परवा पण करतील. कारण उद्या जे आहे ना काहीतरी अमावस्या, काहीतरी म्हणजे अमावस्या लवकर सुरू होते जी परवाच्या दिवशी म्हणजे सायंकाळपर्यंत संपून जाणार आहे असं आमच्या साईडच्या काकू पण मला सांगत होत्या. त्यांनी लास्ट इयर पण आम्ही केलं ना त्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी लक्ष्मीपूजन करून घेतलं होतं. पण आम्ही मागच्या वर्षी पण कॅलेंडरमध्ये ज्या दिवशी लाल डेट असते ना त्याच दिवशी आम्ही करतो. ह्यावेळेस पण तसंच करणार आहे. आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जे आहे तेव्हा गावाकडे जायचं निघायचं आहे. म्हणजे आम्ही जर उद्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन करून घेतलं ना तर एक दिवस गावाकडे जास्त राहायला मिळू शकतं. पण म्हटलं नको, आपण ज्या दिवशी करतो त्याच दिवशी करूया. आणि त्याप्रमाणेच आमचं सगळं सुट्ट्यांची प्लॅनिंग पण जी आहे ती आम्ही केली आहे. म्हणून एक दिवस काही लवकर करत नाही. तुम्ही कधी करताय हे मला कमेंटमधून नक्कीच सांगा. कारण तुमच्यासोबत हा व्हिडिओ त्या दिवशी शेअर होईल ज्या दिवशी काही लोक लक्ष्मीपूजन करतील आणि आमच्यासारखे असतील की म्हणजे दुसऱ्या दिवशी करतील. पण तुम्ही कुठल्या दिवशी करताय मला हे कमेंटमधून नक्कीच सांगा. ओके, तर मी ब्लाऊजच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगणार होती. सगळ्यात आधी मी सुरुवात याच्यापासून करते की पार्लरच्या बाबतीमध्ये पण मला असाच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे बऱ्यापैकी माझं हे जे आपलं दिवाळीसाठी जी मी साडी घेतलेली आहे त्याचं ब्लाऊज जे आहे बऱ्यापैकी बिघडलेलं आहे. बाहेरच टाकलं होतं मी, पण ते टाकण्याआधी ना मी हे एक त्यांच्याकडून शिवून घेतलं होतं. छान बसलं, म्हणजे थोडंसं लूज वगैरे होतं पण छान बसलं होतं म्हणून मग मी रिस्क घेऊन त्यांच्याकडे टाकलं. पण छान पद्धतीने जे आहे ते बिघडलेलं आहे. तर मला हे सांगायचं होतं की पार्लरच्या बाबतीमध्ये पण माझं असं सेम मत आहे. मी पिया झाल्यानंतर म्हणजे आपले प्रेग्नन्सीमध्ये बघा खूप छान मस्त मोठे केस झालेले असतात. कारण सगळं जे आहे ते पोषण खूप आपण चांगलं खातो आणि लॉंग पण झाले होते आणि हेल्दी पण होते माझे केस, खूप असे दाट पण होते. तर मी ती झाल्यानंतर 3-4 महिन्याची असेल पिया आय थिंक मी तेव्हा हेअर कट करायला गेली होती. एवढे माझे लॉंग केस होतं आणि मी त्यांना लेअर कट सांगितली करायला. एवढी त्यांनी लेंथ पण कमी केली आणि खूप जसं डीप लेअर जी आहे ती करून दिली त्यांनी. आणि मग तो असे 1-2 एक्सपिरियन्स आले मला. आणि मी फायनली त्याच्या आधी पण मी बऱ्यापैकी माझं करायची. पण मला असं वाटत होतं तेव्हा की अरे माझे केस एवढे छान आहेत, मस्त छान लेअर कट करूया बाहेर जाऊन. तर अशा पद्धतीचा तो एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर तर मी अगदी गाठ बांधून घेतली की मी ज्या पद्धतीने लेअर कट करते मी आता पुढे तीच कंटिन्यू करणार आहे. कुठेच जायचं नाही, किती छान तो पार्लरवाला असू देत, जायचं नाही. आता बघूयात फ्युचरमध्ये काय ते माइंड चेंज होतं की नाही. आणि बाकी गोष्टींचं मध्ये पण पार्लरचं असंच असतं, आपण काही सांगितलं ते काहीतरी वेगळंच करून देतात. आणि हे ब्लाऊजचं पण तसंच झालंय. म्हणजे मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, त्याच्यावर ह्या ब्लाऊज पीसवर ह्या साडीमध्ये जे ब्लाऊज पीस होतं त्यावर छान डिझाईन होती अशी.
अशी त्यांनी डिझाईन करून दिली होती आणि पाठीमागे हे अशा पद्धतीचं येईल. हे जे इथलं फुल दिसतंय ना तुम्हाला, हे पण एका साईडला झाले, ते मिडलला नाही, पाठीच्या मध्यभागी येत नाही, ते एका साईडला जातं असं. आणि मग त्यांना म्हणजे इथे पण एक बारीक लाईन दिसत होती, असं विचित्र पद्धतीने होतं मागून आणि ते काही व्यवस्थित वाटत नव्हतं. त्यांना सांगितलं मी, मग त्यांनी काहीतरी करून हे इथून ओढून तोडून जे आहे ही लाईन जी आहे ती इकडे टाकली आणि म्हणणं असं होतं त्यांचं की इकडून पदर असतो तर तुमची ही लाईन काही दिसणार नाही. आता बघा, वाद करण्यामध्ये पण काही अर्थ नाहीये, कारण ओळखीचे असल्यामुळे आपल्याला जास्त बोलता पण येत नाही. पण असा एक्सपिरियन्स मला येतो ना, म्हणून मी जास्त साड्यांमध्ये पण इन्व्हेस्ट करत नाही. हे म्हणजे ही एक गोष्ट आहे की अशा पद्धतीचा एक्सपिरियन्स होतो. दुसरी गोष्ट म्हणजे असं होऊन जाते की 500 रुपयाची साडी घ्या आणि त्याला त्याचं ब्लाऊज पीस शिवण्यासाठी 200 रुपये घालवा. ही पण कन्सेप्ट मला अजिबात पटत नाही, म्हणून पण मी साड्या घेत नाही. आणि हा असा एक्सपिरियन्स मला बऱ्यापैकी बहुतेक ठिकाणी मला हा असा एक्सपिरियन्स येत असतो, म्हणून मी साड्या घेणं टाळते. असे ड्रेस घेते जे मी घरच्या घरी अल्टर करून घेऊ शकते, कारण आपल्याकडून काही चुकलं ना आपण स्वतःला एवढं ब्लेम करत नाही, पण आपण पैसे देऊन जर समोरचा व्यक्ती अशा पद्धतीने काही चुकी करून देतो ना, आपण त्याला बोलू पण शकत नाही. म्हणजे माझं तरी नेचर असं आहे की भांडून वगैरे असं काहीच नाही करू शकत. ठीक आहे बाबा, मी ऍडजस्ट करून घेईन, मला काही लूज होतंय काय होतंय, माझ्याकडे मशीन आहे, मी स्वतः वेळ जे आहे ती घालवेल. माझी चूक झाली की मी अशा पद्धतीने डिसिजन घेतलं ब्लाऊज शिवायचं तुमच्याकडून वगैरे असं, मी स्वतःच्या मनामध्ये हे बोलून शांत बसून जाते, पण समोरच्या माणसाला मी खूप जास्त काही बोलत नाही. आता हे असं झालंय. आता अजून एक एक्सपिरियन्स जो आहे तो अशा बाबतीने वाईट अनुभव जो आहे तो मला आलेला आहे. आता थोडंसं काही आहे, मला थोडंसं सुचतंय की मी अशा पद्धतीने करून थोडंसं जी डिझाईन आहे ही मधली पाठीमागची ती थोडी ओढून घेऊ शकते मध्ये, जेणेकरून ती पाठीच्या मध्यभागी येईल. आणि मला ब्लाऊजचं असं आहे की मी त्यांना पण सांगितलं की तुमची अशी चूक झाली, तुम्ही असं असं करा. हे याच्यावरून, कारण मी ना पिया 1.5 वर्षाची असताना मी गेली होती माझ्या मावशीकडे ब्लाऊज जे आहे ते शिकण्यासाठी. काय ग? तर मी मावशीकडे गेली होती आणि तेव्हा मी 8 दिवस जे आहे ते 1-1, 2-2 तास करून मावशीकडे थोडंसं जे आहे ते ब्लाऊज शिकली होती. पण ते ना म्हणजे तेव्हा बऱ्यापैकी मी 50% शिकली होती. घरी आल्यानंतर जर मी प्रॅक्टिस केली असती ना तर मला पण आज म्हणजे ऍटलीस्ट मी एवढं तरी शिकलेली राहिली असती की मी माझं स्वतःचं ब्लाऊज स्वतः जे आहे ते कापून कट वगैरे करून मला शिवता आलं असतं. पण गोष्ट अशी झाली की तिकडून आल्यानंतर माझ्याकडे लगेच मशीन नव्हतं घरी, आणि मग ते जे आहे ते आपण तेव्हा फ्लोमध्ये जे आपण करायला सुरुवात केली ना, आपल्याला माहिती असतात, मग प्रॅक्टिस करून करून मनुष्य जे आहे ते बऱ्यापैकी शिकून जातं. पण माझ्याकडे मशीन नसल्यामुळे मग ते मी हे मशीन घेतलं होतं त्याच्यानंतर, पण तरी पण 6-7 महिन्यानंतर हे मशीन मी घेतलं होतं. 6-7 महिने नाही, आय थिंक 1-1.5 वर्षानंतर मी हे मशीन घेतलं होतं. आता ते तेव्हा 1.5 वर्षापूर्वी शिकलेलं काय लक्षात राहणार आहे आपलं. आणि मग त्याच्यानंतर मी युट्यूब पण स्टार्ट केलं मुंबईला असताना, तेव्हाच हे मशीन तिथेच घेतलं होतं. मग ते तर मी काही मनावर घेतलंच नाही, म्हटलं जाऊ दे. आणि कुठेतरी माझ्या डोक्यात एक असं पण होतं की जाऊ दे ना, मी असंही साड्या घेतच नाही, तर किती 1-2 ब्लाऊज मी 2-1 वर्षातून 1-2 ब्लाऊज मला शिवावे लागतील, तर मग का उगाच जे आहे ते ताण घ्यायचं असं तसं. ते पण झालं. कदाचित मी तेव्हा शिकून घेतलं असतं तर आज माझ्या या साडीसोबत अशी गोष्ट झाली नसती. चला, तुम्ही माझ्या भावना ज्या आहेत त्या समजून घेऊ शकतात असं मला वाटतं. आणि हो, मला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे अशी की आता लक्ष्मीपूजनाची गडबड तुमचीही चालू असणार आहे, त्यानंतर भाऊबीज आहे, पाडवा आहे. यामध्ये माझा व्हिडिओ बघायला तुम्हालाही काही वेळ मिळणार नाही आणि मला पण जो आहे तो एवढा एडिटिंग वगैरेसाठी वेळ मिळणार नाही. म्हणून मला असं वाटते की ते 2-3 दिवस जे आहे ना ते छान गॅप घ्यायचा व्हिडिओचा, आणि जो पण याच्या पुढचा व्हिडिओ जो असेल ना तो मी लक्ष्मीपूजनाच्या तुमच्यासोबत त्या 2-3 दिवसाच्या गॅप नंतर जो आहे तो शेअर करेल तुमच्यासोबत. बाकी एक पेंडिंग व्हिडिओ आहे माझा, जो थोडासा प्रमोशनल व्हिडिओ आहे, त्याच्यासाठी काही क्लिप्स ज्या आहेत त्या माझ्या पडल्या आहेत, जर त्यांनी अलाउ केलं किंवा जे काही प्रोसेस आहे ती पुढे गेली तर मग मध्येच मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. पण आता यानंतर मला असं वाटते की त्या व्हिडिओ व्यतिरिक्त जर काही मला शेअर करायचं नसेल किंवा लक्ष्मीपूजनाचं असेल तर मी ते डायरेक्ट भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे 2-4 दिवसाचे जे काही गॅप्स पळतील ना ते भरून काढण्यासाठी पुढच्या बुधवारी पण किंवा संडे वगैरे सुट्ट्या थोड्या कमी घेईल, म्हणजे ह्या सुट्ट्या माझ्या तिथे ज्या आहेत त्या सगळ्या कव्हर होऊन जातील अशा पद्धतीने. बाकी तुम्हीही दिवाळी छान एन्जॉय करा, मस्त माहेरी जाओ, भाऊबीज वगैरे सेलिब्रेट करा, मस्त फराळ वगैरे खा. आणि आम्ही पण जाणार आहेत. आता लक्ष्मीपूजन झालं की मग आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार आहोत, त्यामुळे मग तिकडे गेल्यावर पण 1-2 दिवस निवांत राहता येईल. आणि बाकी जे असेल मग तुम्हाला ते व्लॉग मधून जे आहे ते बघायला मिळेल. मम्मीकडे गेल्यावर 2-4 नवीन गोष्टी प्लॅन केलाय, एखादी साडी घेण्याचा प्लॅन केलाय, पण आता हे ब्लाऊज असं झालंय म्हणून माझी आता इच्छा होत नाही साडीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायची. पण तरी बघूया पुढे काय होतं असं, आणि जे होईल मी तुमच्यासोबत शेअर करेल. बाकी सुट्ट्यांचं जे आहे ते लक्षात ठेवा, शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत मी रोज जे आपलं टायमिंग आहे त्या वेळेवर तुमच्यासोबत शेअर करेल, मिनी ब्लॉग्स आपले. बाकी लॉंग व्हिडिओसाठी 2-3 दिवस सुट्टे राहतील. आता मी हे माझं थोडंसं काम करून घेते, कुर्ती वगैरे पण आहे 1-2 ती मला करून घ्यायची अल्टर, आणि निवांत दिवस चालले आहेत एकदम छान. आणि याच्यानंतर सायंकाळी जे काही घडेल मी तुमच्यासोबत ते शेअर करते.
मी आता ऍक्च्युली काहीतरी आवरत होती, पण ना त्याच्या आधी मला हे पार्सल रिसीव्ह झालंय, माहित नाही मला कुठून रिसीव्ह झालंय, आय डोंट नो, पण ओपन करूया. फक्त नाव आहे माझं आणि काहीतरी टी शर्ट वगैरे असं काहीतरी लिहिलंय. नाव तर माझं आहे, कारण प्रियाच्या पप्पांना पण जे आहे त्यांच्या पण कंपनीकडून काही ना काही मिळणार होतं, पण नाव माझे म्हटल्यावर माझंच असेल. पण आता मी सध्या ऑर्डर वगैरे काही केलेलं नाहीये, कारण ओ अरे बापरे, छान अशी एक बॅग आहे. पिया घरी नाहीये, तिला ते काय कुठले बिडी बॉम्ब असतात ना ते तिला खूप जास्त आवडायला लागले, फोडता यायला लागले, म्हणून तिच्या पप्पांना सकाळपासून रिक्वेस्ट चालू होती. ते एक पॅकेट तिने संपवलं आणि आता पुन्हा ते शॉपिंग करायला गेले. तर अशी काहीशी मस्त अशी बॅग मला मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ना अजून छान छान वस्तू आहेत. मी हे कुठून मिळालंय ते पण सांगते तुम्हाला, ते आधी काय मिळालंय ते आपण बघ. बरंच आहे असं, जे मोबाईल स्टँड आहे, हा मागचा लाईट चमकतोय ना त्यामुळे दिसत नाही, मोबाईल स्टँड आहे. हे पण काहीतरी आहे जे मला बघावं लागेल नंतर. आणि हे चॉकलेट्स आहेत जे पिया एन्जॉय करणार आहे. त्यानंतर हे काहीतरी किचन आहे वाटतं आणि ही बॅग आहे. त्यानंतर ही पण एक पिशवी समथिंग असं काहीतरी दिलेलं आहे आणि ही एक डायरी आहे. ऍक्च्युली मी तुमच्यासोबत जे मिशो वगैरेचे प्रोडक्ट शेअर करते ना त्यांच्या लिंक्स जे असतात ना त्या मी जिथून म्हणजे त्या जनरेट करून देते ना तर त्यांच्याकडून मला हे मिळालेलं आहे. आणि बघा म्हणजे जे 95 जॉबला जातात त्यांना पण दिवाळीचं गिफ्ट काही ना काही बदाम असो, काजू असो, चॉकलेट वगैरे मिळत असतात. आज मला असं वाटते की 2 वर्ष युट्यूब करून मला पण दिवाळीचं जे आहे ते काहीतरी गिफ्ट मिळालेलं आहे, छान असं गिफ्ट मिळालेलं आहे. आणि वाटतं असं चला आपण जे काही करतोय ना आपण पण त्या लोकांमध्ये काउंट होतोय ज्यांना दिवाळीचा बोनस मिळतो किंवा दिवाळीचं गिफ्ट मिळतं. सो थँक्यू सो मच हॉलपॅक की तुम्ही मला हे सगळं छान असं गिफ्ट दिलेलं आहे. यातल्या बऱ्याच गोष्टी खरंच मी यूज करेल आणि ही आता आईकडे जाईल ना तेव्हा ही बॅग पण घेऊन जाईल. बऱ्याचशा गोष्टी मावतील माझ्या. क्वालिटी खूप छान आहे बाय द वे आणि मस्त आहे. म्हणजे चला मला पण जे आहे ते दिवाळीचं गिफ्ट जे आहे ते मिळालेलं आहे. लवकर बिडी बॉम्ब तिला एक चॉकलेट पाहिजे होतं आणि ती आता डीमार्ट वगैरे मध्ये गेलो ना तेव्हा आपण सांगत होती की मला पाहिजे असं. बॅग पण आणि हे पण पेन पण मिळालाय. पेन हा हे पण मिळालं. ती बॅग आहे फक्त काही नाही, बॅग आहे थिंक ते काहीतरी खाली पडलं. हे बघ हे पण आहे जे बाबांकडे आहे ना असं स्टँड. त्यांनी युजफुल दिलं. मला असं वाटतं की एक लाईट द्यायला पाहिजे होता आय थिंक जो मला कामात आला असता. अजून खाली काहीतरी पडलंय ग. आणि बघ किचन आहे आणि किचन दे मला किचन. पण तुझं काही नाही हे असं आहे ते तुमचं होतं ना तशातलं. आणि हे काय हे मला समजत नाही हे काय म्हणजे तुला चिटकवायचं ते मॅग्नेटिक केबल. छान ना पिया. किचन पहिले मला सांग तू की कसं वाटलं मम्माला दिवाळीचं गिफ्ट मिळालं म्हणून सांगडे. छान वाटलं पण हे कसं दिवाळीचं बोनस मम्माला पण मिळतो आता. खाली उतरव. ही शेल्फ ना मला जे कपाट आता घेतलंय ना त्याच्या वर जे आहे ती तिथे लावून घ्यायची आहे. आणि ही शेल्फ जेव्हा आम्ही 4 वर्षापूर्वी आमच्या बेडरूमचं काम केलं होतं ना तेव्हा ही अशी उरली होती आणि तेव्हापासून मी हिला जपून ठेवली होती की मला पुढे कुठे ना कुठे जी आहे ही कामात येईल. आणि फायनली आज कामात येते. हिच्या बॅक साइडून सनमायका लावलेला नाहीये, फक्त एकच साइडून लावलाय आणि इथून जे आहे ती लावलेला होता. आता मी असा विचार करते की हिला अशी जी आहे ना अशी ठेवून घेऊ म्हणजे खालून दिसताना हा सनमायका दिसेल आणि वरून तर कोणाला काही दिसणारच नाहीये. अशा पद्धतीचा जुगाड जो आहे तो चाललेला आहे. फक्त आता प्रॉब्लेम असा आहे की इथे ना म्हणजे त्यांनी सपोर्टसाठी कुठेतरी हिला यूज केली होती म्हणून ती अशीच पडली होती. तर ते स्क्रू वगैरे जे आहेत ना असं थोडंसं जे आहे ते खराब झालं. इथे पण जे आहे ते असं व्हिजिबल आहे. आता अशी नवीन शेल्फ घ्यायची म्हटली ना तर अशा मोठ्या साईजची आपल्याला साईज मध्ये पाहिजे अशी अवेलेबल काही होत नाही. 2च्या सेटमध्ये 3च्या सेटमध्ये अशा मिळतात पण अशी मोठी जी आहे ना ती ऑनलाईन मिळत नाही. आणि मिळाली तरी मला असं वाटते की 500-600ची तरी जाईल. तर माझं काम तर याच्याने भागून जाणार आहे. आणि हिला नव्यासारखी करण्यासाठी ना मी हे असे अक्रेलिक कलर जे होते ना ते मागवून घेतलेले आहेत. 2 डब्या मागवल्या आहे. पहिले मी एक पॅच जे आहेत ना हे सगळे असे भरून काढेल आणि जर व्यवस्थित दिसतंय तर मग काही गरज नाही, नाहीतर मग पूर्ण जे आहे ते शेल्फ कलर करून घेईल. इथे नाही करणार, इथे काही गरज नाही कलर करायची, पण इथे मी कलर करून घेईल. आणि अशा पद्धतीने माझा जो किचनचा एक कोपरा आहे तो डेकोर करण्याचं काम चाललेलं आहे. आणि अक्रेलिक कलर ना म्हणजे टिकतो छान. आपण ओला कापड किंवा थोडं घासून जरी काढलं ना तरी तो निघत नाही, कारण मी बरण्यांच्या झाकणावर पण यूज केलेला आहे. त्यामुळे म्हटलं इथे तर आपल्याला फक्त पुसायचं काम असेल कधी गरज पडली तर, म्हणून मी हे अक्रेलिक कलर याच्यावर यूज करते.
आणि असं जे आहे ते माझं काम थोडं पुढे चाललंय, घरातली छोटी मोठी कामं करता करता डेकोरचं पण काम जे आहे ते चाललंय. तर चला मग आता मी याला कलर करते आणि माझा व्हिडिओ पण इथे संपवते. तसं आज रात्रीच्या जेवणामध्ये शेवगाच्या शेंगांची भाजी बनवायची आणि काही एवढं विशेष होणार नाहीये. आज काही असं दिवाळीचं कुठलं सेलिब्रेशन पण नाहीये, त्यामुळे व्हिडिओ जास्त मोठा न करता मी या शेल्फ सोबत जो आहे माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी व्हॉइस ओव्हर न करता सगळं काही बोलून जे आहे ते करण्याचा ट्राय केलेला आहे. अशा पद्धतीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना बघायला तर मला नक्की कमेंट मधून सांगा, मी ट्राय करेल. तर चला मग मी माझा व्हिडिओ जो आहे तो इथे संपवते. बाकी व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट मधून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या.